बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थाने अनस्टॉपेबल असतात, आपण त्यांना स्टॉपेबल बनवतो. आता फॉर एक्झाम्पल, लहान मुलाला लागलं की लगेच त्याला तुमचं अटेन्शन हवं असतं, म्हणून छान पैकी भोकाड पसरून रडायला लागतं. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आम्ही हा दुसरा छोटासा एपिसोड अनस्टॉपेबल यूचा मराठीत आणलेला आहे लोकांच्या विनंती खातर. आणि त्यामुळे तुम्हाला समजायला किंवा काही अडचणी असतील तर विचारायला अजिबात हरकत नाही. येस. आणि परत आपण रेखाताईंकडे येऊया. ते आपल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतील की माणसाने अनस्टॉपेबल यू का केलं पाहिजे. तर मी रेखाताईंना विनंती करतो की त्यांनी जरा ते तुम्हाला एक्सप्लेन करावं. येस. आता आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा मी तुम्हाला एक सांगते की जसं मागच्या वेळेला मी मुंगळ्याबद्दल सांगितलं. येस, खरं सांगायचं ना तर आपल्याकडे सुद्धा लहान मुलं बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थाने अनस्टॉपेबल असतात, आपण त्यांना स्टॉपेबल बनवतो. आता फॉर एक्झाम्पल, लहान मुलाला लागलं की लगेच त्याला तुमचं अटेन्शन हवं असतं, म्हणून छान पैकी भोकाड पसरून रडायला लागतं. आणि मग त्याचा तो भोंगा बंद करण्याकरता म्हणून आपण आयदर त्याच्या तोंडात साखर कोंबतो किंवा त्याच्या तोंडात त्याचं आवडतं चॉकलेट कोंबतो किंवा त्याची काहीतरी आवडती गोष्ट देतो. बरं, हे झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की ओके, आता पोर विसरलं. तर मला आठवतंय की माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा लहान असताना, अगदी रांगती मुलं असतानापासून धडपडले, रडायला लागले की मी तोंडात पहिली 2 साखरेचे दाणे टाकायचे. त्यांच्या 2 साखरेचे दाणे टाकल्यावर ते साखरेचे दाणे खाल्ल्यानंतर पोर खेळायला लागलं तर समजून जायचं की ते शॉकमुळे रडत होतं. अच्छा. आणि साखरेचे दाणे खाऊन झाल्यानंतर परत रडायला लागलं तर समजून जायचं खरंच लागलंय. मग नक्की कुठे लागलंय, रक्त वगैरे येत नसेल तेव्हा, रक्त येत असेल तर लगेचच बघायचं असतं, पण नाही तर मग कुठे लागलाय ते चेक करणं हे व्हायचं. तर हा जो विषय आहे की सुरुवातीला एखाद्याला जर का कोणीतरी तुमचं अटेन्शन मागायला लागलं तर तुम्ही त्याला डायव्हर्ट करता आणि त्याच्यानंतर परत तो तिकडे आला तर मग ते सिरियस मॅटर आहे असं बघणं, आणि नाही आला तर मग इट वॉज कॅज्युअल म्हणून इग्नोर करणं. हे जनरली आपल्यापैकी सगळ्या लोकांनी केलेलं असणार आहे आणि आत्ताही करत असतील. बरोबर. पण या गोष्टीचा लहान मुलं बळी पडतात का पडत नाही याच्याकरता मला एक आठवतंय एका मुलीचं उदाहरण. अच्छा. किती छान, मस्त, एक 7-8 वर्षाची होती. काहीतरी झालं होतं, म्हणजे कोणाचं तरी घरातल्या कोणाशी तिचं वाजलं होतं, भांडण झालं होतं, तिला काहीतरी हवं होतं, ते घरातले देत नव्हते, म्हणून तिने छान पैकी भोकाड पसरलं होतं. आणि मग तिच्या घरच्यांनी तिला ऍपल आवडायचं म्हणून ऍपल कापलं. ऍपल्स कापली आणि हिने व्यवस्थित पोटभर ऍपल खाऊन घेतली. ऍपल कापायला सुरुवात केल्यावर डोळ्यातलं पाणी बंद, भोकाड बंद, ऍपल खायला सुरुवात. ऍपल खाईपर्यंत शांत होती. अगदी चांगलं 15-20 मिनिटं ऍपल खाणं प्रकरण चाललं. घरच्यांना वाटलं की आता ही विसरली. ऍपल खाऊन झाल्यावर पुन्हा भोंगा चालू. आता तिला विचारलं का? मग मगाशी रडत होते ना म्हणून रडतीये परत.
करना वह मत करना, इन शब्दों में घिर मत जाना। यह मत करना वह मत करना, इसके भंवर में डूबले वरना। पढ़ना लिखना काबिल बनना, इस चक्कर में सारा जमाना। डरना रुकना सुनना फंसना, भूल गया तू खुल कर जीना। रुकावटों का खेल घिनौना, छीन रहा है सबका जीना। चलते रहना तू मत रुकना, सांस भी लेना भूलेगा वरना। रुकावटों से उठ कर जीना, चाह रहा है सारा जमाना। लेकिन अब तक इसका रास्ता किसी को ना पता था। मन को संभालो तो जेब फिसलती है, जेब संभालो तो मन फिसलता है। मगर अब ऐसा नहीं होगा, क्योंकि तन मन धन से अब अजेय बनना। अनस्टॉपेबल यू ने सिखाया है, रुकावटों से ऊपर उठना। अनस्टॉपेबल यू सिखाता है, तूफानों को सीढ़ी बनाना अनस्टॉपेबल ही करता है। अगर आप चाहो तो आप ही अनस्टॉपेबल बन सकते हो, अजेय बन सकते हो, हर रुकावट से ऊपर उठ सकते हो, और वो भी केवल 199 रुपए में प्राप्त प्रशिक्षण में। अगर चाहो तो अभी लिंक पर क्लिक करो और इस प्रशिक्षण को करना शुरू करो। अनस्टॉपेबल बनो, अजेय बनो और जिंदगी में कामयाबी की शिखर पर पहुंच जाओ। भोकाड बंद, ऍपल खायला सुरुवात। ऍपल खाईपर्यंत शांत होती, अगदी चांगलं 15-20 मिनिटं ऍपल खाणं प्रकरण चाललं. घरच्यांना वाटलं की आता ही विसरली. ऍपल खाऊन झाल्यावर पुन्हा भोंगा चालू. आता तिला विचारलं का, मग मगाशी रडत होते ना म्हणून रडतीये परत. म्हणजे ऍपल खाणं हा ब्रेक झाला, रडणं कंटिन्यू. रडणं कंटिन्यू. म्हणजे माझा हट्ट मी सोडणार नाही. बरोबर. हे झालं अनस्टॉपेबल. अर्थात ते रडण्याकरता होतं, पण जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींकरता करतात त्यावेळेला सुद्धा तुम्हाला असं काही डायव्हर्शन आलं तर त्यावेळेला तुम्ही हवं तर छोटासा ब्रेक घ्या, पण तुमचं जे परसूट आहे त्याच्याकडे जात राहणं हे आवश्यक असतं. बरोबर. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. करेक्ट, ऍब्सोल्युटली ट्रू. म्हणजे माणसाने अनस्टॉपेबल का बनावं, कसं बनावं, याची अशी गमतीशीर उदाहरणं घेऊन आम्ही तुमच्याकडे येतोय. मात्र नुसती गमतीशीर उदाहरणं म्हणजे अनस्टॉपेबल यू नव्हे बरं का. अनस्टॉपेबल यू हा एक प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम तुमच्याकरता सिस्टमॅटिक आणलेला आहे, जो की तुम्हाला बिझनेस आणि लाईफ म्हणजे माइंड या दोनही गोष्टी इक्वल शिकवणारा आहे. आणि तो फक्त तुम्हाला 3 ते 4 तास तुमचे टोटल लागणार आहेत खर्च करायला. बरोबर. म्हणजे ते तुम्ही एका झटक्यात द्या किंवा हळूहळू करा. रोज एक लेसन करा. 24 लेसन आहेत, 24 दिवस रोजचा एक लेसन करा, काही एक प्रॉब्लेम नाहीये. एक लेसन सगळे रेकॉर्डेड आहेत, कंटेंट आहेत, ते तुम्ही मराठीत वाचू शकता, तुम्हाला वाटेल त्या भाषेत वाचू शकता. आणि जे व्हिडिओज आहेत आमचे हे इंग्लिशमध्ये आहेत, पण सोप्या इंग्लिशमध्ये. मला वाटतं मराठी माणसाला तेवढं इंग्लिश येतं, तेवढं काही प्रॉब्लेम नाही. तर असं सगळं जे आहे ते ट्रेनिंग तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणेल.
याच्या करताचे ते व्हिडिओज. त्याच्यामुळे त्याचीही माहिती देऊ आणि तुम्ही आयुष्यात अनस्टॉपेबल का बनलं पाहिजे, कसं बनलं पाहिजे, हेही अशा गमतीशीर गोष्टींमधनं आम्ही तुम्हाला सांगत बरोबर. राईट. सो दॅट्स इट. तर आपण आता पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. भोकाड बंद, ऍपल खायला सुरुवात. ऍपल खाईपर्यंत शांत होती. अगदी चांगलं 15-20 मिनिटं ऍपल खाणं प्रकरण चाललं. घरच्यांना वाटलं की आता ही विसरली. ऍपल खाऊन झाल्यावर पुन्हा भोंगा चालू. आता तिला विचारलं का, मग मगाशी रडत होते ना म्हणून रडतीये परत.